वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. परंतु करता काय त्याला यत् पूर्वं विधिना ललाट लिखितं तन्मार्जितुं कक्षमः पत्रं नैव यदा करीर विटपे दोषो वसन्तस्य किं नो लोकोऽप्यवलोकते यदि दिवा सूर्यस्य किं दूषणं धारा नैव पतन्ति चातकमुखे मेघस्य किं दूषणं यत् पूर्वं विधिना ललाट लिखितं तन्मार्जितुं कक्षमः. करता काय जो दुसऱ्या करता खड्डे खोदत असतो ना, तो खुदच्या खड्ड्यामध्ये जात असतो. एक सर्व मनुष्याला सर्वं दुःखम विवेकिना, विवेकी माणसाच्या नजरेतून सर्व दुःख आहे, परंतु ते मानण्यावर बरंच अवलंबून आहे. त्या दुःखाला आपण जर सुख मानलं ना तर खूप मजा येते. आणि म्हणून इथे त्यागामध्ये सुख असल्यामुळं चेतसा सर्व कर्माणी, जगामध्ये कोणती वस्तू चांगली आहे ठरवायला आपली बुद्धी काम नाही करत. मी कालच बोलून आलो सोबत. काटा बारा का गादी बरी. आता तुम्ही माझ्या बरेच दिवसाचे नादी लागलेले आहेत, त्यामुळे चुकायचे नाही. काटा बारा का गादी बरी. एक तुम्हाला माझा सांगतो बरं का, काटा जर रुतला तर रातभर झोपू देणार नाही, पण सकाळची गाडी नाही झोपू देणार. आणि जर लाखाच्या जोडीचं काम होणार असेल ना कुठे, तर तो काटा रात्रभर झोपू देणार नाही. सकाळी लंगडत का होणार पण गाडीतून. पण गाडीवर जर झोपला आणि घरवाली जर बेजबाबदार असली, सर्व सूर्यवंशी, तर तोही झोपला आणि याय बाईसाहेब झोपल्या. गाडी निघूनच गेली. म्हणजे गादीनं गाडी घालवली का काट्यानं घालवली. काटा बरा का गादी बरी. मोठं विचित्र काही सर्वच बाजूला तो लावू नका. नाही तर तुम्ही म्हणाला असं कुठं झालंय का, गादी एवढी आरामदेह. लोक काय एवढे मूर्ख आहेत. जर गादी एवढी खराब असली तर प्रत्येकाने काठेच लावून घेतले असले भीष्माचार्यांसारखे. काठे कसे चांगले होतील. काठेच चांगले असतात. काठ्याच्या बाजूला जे असतं ते मोठं मजेदार असतं. त्यामुळं माणसं हॉटेलामध्ये चालणारी काठे तोंडात घालतात. या काठ्यांच्या आजूबाजूला काहीतरी आहे, गादीच्या आजूबाजूला काहीच नाही. हो, एक सर्व मनुष्याला सर्वं दुःखम विवेकिना, विवेकी माणसाच्या नजरेतून सर्व दुःख आहे, परंतु ते मानण्यावर बरंच अवलंबून आहे. त्या दुःखाला आपण जर सुख मानलं ना तर खूप मजा येते. आणि म्हणून इथे त्यागामध्ये सुख असल्यामुळं चेतसा सर्व कर्माणी. माझी आई जर एवढी सुंदर असती तर मी पण एवढा सुंदर असतो म्हणून अलंकारानं तिला सजवलं आणि वापस करून दिली. कोणी? बरोबर आहे ना. वजवलेली बुद्धी होती का फालतू बुद्धी होती? जरा बोला ना. इथं बुद्धी वजवलेली होती आणि म्हणून त्या बुद्धीमध्ये आलेला आहे तो त्याग आहे. म्हणून दोन बाजू मांडल्या होत्या मी. एक भोगाची बाजू आहे आणि दुसरी त्यागाची बाजू आहे. एक आहे 17 वेळेला मिळणारा मोहम्मद घोरी, त्याला सोडून दिला हो. पण एकदा मिळणारा पृथ्वीराज चव्हाण धराशाही केला. त्याला उतरवला गेला. म्हणजे का रे एवढ्या वेळेला? म्हटला एक आहे. त्याला विचारलं तुझे अंतिम सुलतानाने ज्या वेळेला त्याला पकडला शहाने, त्यावेळेला त्या चव्हाणाला विचारलं तुझी इच्छा काय आहे अंतिम. त्याने मोठी मजेदार वाक्य वापरलंय. तुम्हाला शहानशाह माझी इच्छा तुम्हाला सांगू ना, 17 वेळेला तुम्ही माझ्या काबूमध्ये आला होता त्यावेळेला मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे. असं एकदा तुम्ही मला सोडून द्यावं एवढेच. म्हणलं असला मूर्ख राजा मी नव्हे. कोण बोलतोय? मोहम्मद घोरी. मोहम्मद घोरी बोलतो. तो एवढा मी मूर्ख नव्हे का शत्रू सापडल्यानंतर त्याला सोडून देणं. आणि ज्या वेळेला त्याला धरून आणला होता ना अगोदर त्या मोहम्मद घोरीला, त्यावेळेला त्यांनी आर्य दर्शनांमधले उतारे दिले होते ऐकायला. क्षमा भूषणम वीराणाम, हे आर्य साहित्य. परंतु तुमच्या धर्मामध्ये लिहिलंय का वीरांनी क्षमा करणं हे त्याचं भूषण आहे. कारण तो सहज उतरू शकतो, पण त्याच्यापेक्षा क्षमा करणं हा त्याचं भूषण आहे. आणि म्हणून तो मोहम्मद घोरी म्हणतो तुम्ही मला सोडावं, आणि सोडून दिला त्याला. पण एकदा सोडणारा मिळाला आणि त्यानं सांगितलं मी तुला 17 वेळेला सोडलेले रे, एकदा सोड ना मला. त्यामुळे म्हणतो तुझ्यासारखा मी मूर्ख नव्हे का शत्रूला एवढं जीवनदान देणं आमच्या डायरीमध्ये नाही. कोण बोलतोय? तो मोहम्मद घोरी बोलतोय. ते शक्य नाही. जो आलेला आहे ना आता तो मरण्याकरता, आता त्याच्याबद्दल कीव करणं ठीक नाही.
अन्यायासी राजा न करिता दंड पुन्हा लावून घ्या. तो म्हणतो ते शक्य नाही. ही त्यागाची भूमिका शिकवलेली आहे ती शिवबानं शिकवलेली आहे. त्यागाची भूमिका आहे ती या देशाच्या रक्तामध्ये आणि भोगाची भूमिका आहे ती अन्य सर्व देशांमध्ये पांगलेली ती अतिशय वेगानं पांगलेली. आणि म्हणून या ठिकाणी पारमार्थिक त्यागाबद्दल चिकित्सा आहे या श्लोकामध्ये. चेतसा सर्व कर्म आणि मयी संन्यस्य, चित्तानं सर्व कर्म मला अर्पण करायचे. दक्षिणेवर स्वारी केली एकदा शिवबाने. बरंचसं धन लुटलं, भरपूर धन लुटून आणलं आणि स्वामी रामदासांच्या पुढ्यात ठेवलं. तर एवढा खजाना लुटलेला आहे. स्वामी रामदास म्हणतात, शिवबा कशा करता हे धन आणलंस? म्हणजे गुरुदेव आपल्याला त्या गंगेच्या कृष्णेच्या संगमामध्ये जी एक भगवान रामाची मूर्ती मिळालेली आहे, जी आज चाफळला मंदिर बनलेलं आहे, त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याकरता तुम्ही सुंदरसं मंदिर बांधवावं, तेवढ्याकरता ही संपत्ती मी आणलेली. स्वामी रामदासांनी मोठं गोड उत्तर दिले, शिवबा अरे बनाने में कष्ट लगेंगे लेकिन तोड़ने वाले तो न जाने सामने खड़े हैं, क्या करेंगे बना के मंदिर. तोडणारी मंडळी जागेवरच आहे, तिथेच आहे. त्यामुळे बांधून उपयोग नाही, पाडणारे लोक आहेत. भगवान राम की मर्जी हो जाएगी तो मंदिर कभी ना कभी बन जाएगा, हमको भी जरूरत नहीं जायदारी की, छोड़ दो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परवा ज्या वेळेला त्या डोंगराळ भागाला नांगर लागले गेले त्यावेळेला ती नाणी तिथे सापडली. स्वामी रामदासांनी ते उचललं नाही आणि शिवबानी ते उचललं नाही, की ते जण तसंच राहून गेलं. जी नाणे होती चांदी सोन्याची काही, ते परवा सापडले असता या दशाब्दीमध्ये. ते नांगर लावला त्या भागामध्ये का तेव्हा तिथे बसले होते ते झालं नसतं. आणि ज्या वेळेला हे वर गडावर गेले त्यावेळेला उतरून ज्या वेळेला खाली आले का स्वामी रामदास तिथे सापडला आणि व्यवस्थापकांना सांगितलं का शिवबा येणार आहेत, माझा मार्ग फक्त त्याला सांगावा आणि सांग का कृष्णेच्या आंघोळी करता ते खाली उतरून गेलेले गडावरून, एवढं तू सांग. ते चाफळच्या बाजूला येऊन बसले होते एका खडकावर आणि शिवबाने ते द्रव्य आणून तिथे टाकलं होतं, परंतु ते स्वामी रामदासांनी त्याचा स्वीकार केलेला नाही. ही त्यागाची भूमिका तिथे शिकवली जाते. तुकोबारायांना एवढं धन अर्जन करून आणलेलं शिवबाने एवढा मोठा खजाना, ते म्हणतात ना दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. शिवबा तुम्ही कळला ती कळले ती उदार, साठी परिसा गार. या गारगुटीला परसाच्या बद्दल कोण घेईल? पारसमणी आहे, पारसमणी परिस, त्याच्याबद्दल ही गारगोटी कोण घेईल? आम्हाला नकोय. म्हणून तुमचं तुम्हाला नकलाभ या त्यागाच्या भूमिका त्या बुद्धीमध्ये उतरलेल्या आहेत. माझ्या साधू संतांचे त्याग आणि तपस्या त्या राजांनी पाहिलेल्या आहेत. आता तुम्ही आम्ही सर्वच राजे, काय कॅटमध्ये कमी आहेत राजे? पानाच्या कॅटमध्ये राजांची काही कमी नाही. त्याच्यावर कोणीतरी एका येतो आणि मोरारजी जातो. कोणावर? एक आलीन हे गेले, हे सर्व झंझटच झाला. आता काय करता? एका आल्याबरोबर राजा मारला जातो, बरोबर आहे. अहो त्या कॅटमध्ये राजाच राणीला मारतो, पण या कॅटमध्ये उलट झालं, राणीनं राजा मारला. बरोबर आहे ना? जे कॅट खेळतात त्याच्यामध्ये भारी कोण? मी एक गोष्ट सांगत असतो नेहमी बरं का, सांगतो आणि मग पुढे जातो. आला प्रसंग म्हणून. जुना जमाना, एका घरामध्ये एक लग्न होत होतं. एका पैलवान पोराचं सुंदर पोरगा होता, बांधेबाज, शरीर कमवलेलं छोरा, आखाड्यामध्ये उतरणार. एका वेळेला असं घडलं, जेवढा त्याचा लग्न समारंभ सुरू झाला तेवढा जुना जमाना त्याच्या पायामध्ये एक तोडा घातला घरच्या लोकांनी. ज्यावेळेला लग्न व्हायची वेळ आली त्यावेळेला त्या पोरीला 2 तोडे. जुना जमाना. तिचा त्याचा एक छोटासा भाऊ होता. ते आपल्या आईजवळ गेला आणि आईला विचारलं ना, आई वहिनीला 2 तोडे आणि दादाला एकच. त्याला मोठं डोक्याला खुराक झाली त्याच्यामुळे आता याला काय उत्तर द्यावं. त्याचा जोडीदार हजर होता, दुसरा पैलवान आला होता त्याच्या लग्नात. समजा इकडे ये रे, मी तुला सांगतो गोष्ट का. एक म्हणजे तुझ्या दादाला एकच तोडा, याचं कारण का तो कोल्हापूरला जेवढा स्टेडियममध्ये त्याने कुस्ती मारली होती ना, जेवढा तिथं बक्षीस मिळालं त्याला तोडाय म्हणून लग्न समारंभात त्याच्या पायामध्ये घातलेला आहे. पण वहिनीला 2 तोडे का? म्हणजे चांगल्या पहिलवानाबरोबर तुझा दादा कुस्ती खेळला होता, समोर त्याला चित मारला होता म्हणून त्याला बक्षीस म्हणून 1 तोडा मिळाला होता म्हणून 1 तोडा आहे. पण आता तुझी वहिनी त्याही दादाला चित मारणार आहे म्हणून तिला 2 तोडे.
विचित्रता एवढ्या करता वहिनीला 2 तोडे आणि दादाला 1च. सिंगल फासळीचा गडी होणार काय करता मोठं विचित्र काम आहे ते सर्व. जर विचार आपण केला राजा राणीला मारतो हे पानाच्या कॅटमध्ये, परंतु वर्तमान काळाच्या या काळामध्ये या कॅटने असा चितपट डाव मारला का राणीनंच राजा मारला. बरोबर आहे ना. एक आणखी ऐका बरं का. बुद्धिबळानं शरीर बळ मारावं का शरीर बळानं बुद्धिबळ मारावं. बुद्धिबळानं शरीर बळ मारा. बुद्धिर्यस्य बलम तस्ति. म्हणून बुद्धी शिकवलेली आणि शिक्षणाच्या बुद्धीमध्ये नेहमी त्यागाची भावना अधिक असते. परंतु शिक्षण पारमार्थिक असेल तर बरं, व्यावहारिक शिक्षणामध्ये भोगाची भावना अधिक असते. शिकलेले अधिक हुंडा घेतात त्यांना शिकलेले. शिक्षणाची बुद्धी नेहमी त्याग प्रधान असते. आणि जर भोग प्रधान जर बुद्धी झाली तर समजा शिक्षण योग्य नाही. हा नियम आहे. हा नियम आहे. त्याग प्रधान जर शिक्षण असेल, पारमार्थिक शिक्षण जर असेल तर तू हुंड्याला राजी होणारच नाही, शक्यच नाही. परंतु भोग प्रधान जर शिक्षण असेल तर तो नेहमी भोग प्रधान साहित्य. कोचच नाही, गाडीच नाही, खाटच नाही, बादलीच नाही, आमकच नाही. काय काय याला पाहिजे. आधुनिक शिकलेल्या पोरांची लग्न जर झाली ना, मोटरसायकल द्या, कार द्या, आमक द्या, ढमक द्या, लाकीड द्या, कोट द्या, जॅकेट द्या, पायजमा, हात मोजे द्या, पाय मोजे द्या, सर्व करून द्या. सर मला तर वाटतं इथून पुढे असा जमाना होतो का ही शिकलेली मंडळी का पोरांग सकट मागून घेतील की काय का पोरही आणून द्या. काय मोठं वाईटच काम आहे सर्व. मोठं वाईट काम आहे. तुझ्यामध्ये काही पुरुषार्थाला वाव आहेच का नाही. एवढा कसा निकामी झाला. म्हणून भोग प्रधान शिक्षण नसावं, ते केवळ त्याग प्रधान असावं. आणि त्याची भूमिका सांगणारा हा श्लोक आहे. सर्व कर्माणि चेतसा सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. आणि इथे पण चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य. चित्तानं सर्व कर्मांचा परित्याग करतो माझ्यामध्ये, परमात्म्यामध्ये. सर्व तो आपलं काही मानायलाच तयार नाही. काहीच मानायला तो तयारच नाही. आपल्याजवळ काही नाही म्हणून मोठी विचित्रता आहे. काहीच नाही. तो एकही वस्तू जगातली आपली मानत नाही. एका वेळचा प्रसंग आहे बरं का. ज्यावेळेला रात्री युद्ध झालेले आणि लक्ष्मणाला ज्यावेळेला शक्ती लागलेली आहे, त्यावेळेला संध्याकाळी ही मंडळी औषधोपचार करून गुण आला होता आणि झोपले. धाकटा भाऊ होता लक्ष्मण. झोपताना भगवंताला राहवलं नाही. आपला डावा छातीवर सोडून दिला होता. लक्ष्मणाच्या बाजूला सर्व वानर मंडळी बसलेली होती, उदास होऊन बसली होती. आणि जीवनामध्ये राम त्यावेळेला उदास झाले का माझा लक्ष्मण जगातून जातो की काय. नळ नीळ सुग्रीव जांबुवंत सर्व रथी अतिरथी महारथी सर्व सेनानी वीर सेना बसलेली आणि राखण्याचं काम होतं त्या हनुमंताचं. आपली शेपटी फुगवली होती आणि चारी बाजूला तटबंद बनवला होता, किल्ला बनवला होता शेपटीचा. ज्या वेळेला मोठं रावण घेऊन अहिरावण आणि महिरावण येतोय, रावणानं त्याला अडवला होता का आजच्या एवढ्या संकट प्रसंगामधून या राम लक्ष्मणाला जर उचललं तर आयुष्यभर नाही जन्म जन्मांतर तुझा ऋणी राहील, कर्जाऊ म्हणून मी राहील. हा गेल्याबरोबर यानं पाहिला हनुमंताने का कोणीतरी येतो आणि तट प्रांतावरची वरची भिंत एवढी शेप त्याला चारी बाजूला सर्व फौजीमध्ये होते आणि चारी बाजूला असं कंपाऊंड होतं का कोणी यायचं नाही. एकाच रस्त्याने या. एकही रस्ता ठेवला नव्हता. आणि लक्ष्मणाकडे नजर रामाकडे नजर टक लावून हनुमान रात्रभर जागरण करत बसले. त्या लक्ष्मणाचं काय होतंय संरक्षण मी झालं नाही तर आपण शत्रूच्या दावामध्ये काय होते आणि काय नाही कोणाच ठाऊक, कोण जाणे काय होणार आहे. अहिरावण महिरावण येतोय. रावणानं त्याला अडवला होता का आजच्या एवढ्या संकट प्रसंगामधून या राम लक्ष्मणाला जर उचललं तर आयुष्यभर नाही जन्म जन्मांतर तुझा ऋणी राहील, कर्जाऊ म्हणून मी राहील. हा गेल्याबरोबर यानं पाहिला हनुमंताने का कोणीतरी येतो आणि तट प्रांतावरची वरची भिंत एवढी शेप त्याला चारी बाजूला सर्व फौजीमध्ये होते आणि चारी बाजूला असं कंपाऊंड होतं का कोणी यायचं नाही. एकाच रस्त्याने या. एकही रस्ता ठेवला नव्हता. आणि लक्ष्मणाकडे नजर रामाकडे नजर टक लावून हनुमान रात्रभर जागरण करत बसले. त्या लक्ष्मणाचं काय होतंय
संरक्षण मी झालं नाही तर आपण शत्रूच्या गावामध्ये काय होते आणि काय नाही कोणाच ठाऊक, कोण जाणे काय होणार आहे. आई रावण महिरावण येतो. त्याच वेळेला मोठं रूप घेऊन येताना पाहिल्याबरोबर हनुमंतांचं रूप पाहिल्याबरोबर तो हादरला. याच्याबरोबर हा खेळ खेळणं आपल्याला शक्य नाही आणि म्हणून त्याने झटकन छोटस रूप धारण केलं. आतमध्ये घुसला. राक्षसी आपली माया पसरवली. त्याच मिनिटाला रामाला आणि लक्ष्मणाला उचललं आणि पाताळामध्ये घेऊन गेलं. ध्यानावस्थेमधून कळलं का आही रावण पाताळामध्ये निघून गेला. जोडीदारांना सांगितलं असंच बसून राहा रे, तुम्ही आपल्या शेपांचा तट बांधवा, त्याच्यावर बाकीचे 20 ठाऊन मरतील आणि कोणाला सांगू नका का राम लक्ष्मण गेलेत म्हणून. आणखी कपड्याने झाकून ठेवले माणसाच्या आकृत्या आणि कोणाला कळू देऊ नका का हा गेलाय म्हणून. ही मोठी विचित्रता आहे. हनुमानाने सरळ तळ आतळ बितळ सुतळ सर्व ही पाताळ रसातळ चिरली आणि आतमध्ये गेल्याबरोबर तिथे पाहिलं होतं का रामाला का आतमध्ये बसलेत म्हणून बळी दिला जाणार आहे. आता थोडी विचित्रता आहे त्याची का इथे माझा राम दिसत नाही, माझा राम दिसत नाही म्हणून उदास होऊन बसलेले एकमेकाकडे बघत हनुमंताने शोध लावला होता काय पाताळामध्ये आणि जमलं तर मी घेऊन येईल त्यांना. आणि रावण मोठा खुशीमध्ये गाजर खात होता का उचलल्यास आणि त्याला सांगितलं होतं का तेवढे तू त्यांना फक्त तळाला रसा तळामध्ये पाताळामध्ये घेऊन ये, बाकी त्यांची कशी भाजी बनवायची त्या बाबतीत माझ्याकडे लागलं. आणि ते काम त्याचा विडा उचलला होता तो आई रावण आणि मै रावण. ज्या वेळेला या दोघांना त्यांच्या मुसक्या बांधून बंदी शाळामध्ये बनवून यांना ज्यावेळेला त्या देवीच्या समोर नेले का यांची कत्तल करायची म्हणून, त्यावेळेला दोघांना बंदी बनवून त्या मंदिराकडे आणलं जात होतं त्या देवीच्या. घेऱ्याबरोबर आणल्याबरोबर हनुमंताने पहिली ती देवी उचलली. तिला एका मोरीमध्ये घुसून दिले का देवी तुम्ही मोरीतच आंघोळ करत जा. आणि तिच्या जागी शेंदूर लावून तिथेच बसला होता. पण लोक विचारतच म्हणले हनुमंताला हा शेंदूर कधी का कसा काय आला हो. थोडं गोड उत्तर आहे बरं का त्याचं, राहिले तुमच्या ध्यानामध्ये तर राहू द्या. ज्यावेळेला रामाला सोडून आणलं होतं सीतेशी आणि रामाची गाठभेट घालून दिली होती ना, त्याने आपला सिंदूर म्हणजे कुंकवाचा थोडासा भाग कोरतडला होता आणि त्याच्या अंगाला लावला होता. कोणाच्या? त्या हनुमंताच्या. माझं भाग्य मी तुला दानामध्ये देते रे काही अंशामध्ये, तुला कोणी काही करू शकणार नाही आणि विजयी होत राहतील. आणि तेव्हापासून त्याला शेंदूर लावायची पद्धत आहे बरं. नाही तर तुम्ही म्हणाल हनुमंताला शेंदूर, मावलायाला शेंदूर, शीतळा देवीला तो. यांच्यामध्ये या देवींमध्ये बरेच प्रकार. जर थंड स्वभावाची बाय असेल तर म्हणायचं शीतळा देवी, जर जहाल असेल तर म्हणायचं दुर्गाबाई, भागवत नव्हे. याचं म्हणायचं ही दुर्गा आणि ही शीतळा देवी. थंड प्रकृतीची बाय असेल तिला म्हणायचं शीतळा देवी आणि गरम प्रकृतीची बाय असेल तर हा मामला आहे, हा दुर्गा देवी आहे. अतिशय क्रोध आहे मान. काही बाया म्हणजे चूप बसलच माहित नाही, समजायचं हा ही दुर्गा देवी. यानं त्या देवीला सरळ मोरीमध्ये घुसतही नव्हती, कारण मोरीचं विवर होतं छोटं आणि बाईसाहेब होत्या मोठ्या. बरं ढकलणारा मनुष्य काही सामान्य नव्हता. जे हाडा आडवी तिडवी येतील ते सरळ करण्याचा दम होता, त्यामुळे सरळ कोंबून ठेवली ती मोरीमध्ये. आणि हे आता देवी होऊन बसले. तिचं रूपडं धारण केलं हनुमंताने. ज्यावेळेला हे समोर आले आणि यांची कत्तल ज्यावेळेला तलवारी पाजळलेल्या पाहिल्या का राम आणि लक्ष्मणाला आता उडवणार होते. हे भक्त मी तुझ्यावर आज प्रसन्न आहे. ऐच्छिक फळ जे ते कालाच्या ठाई तुम्ही माझ्याकडून मागून घ्यावं. काय तुम्हाला हवंय तेवढं घ्या, पण एक आहे आज तुम्ही जे 2 नरबली देण्याकरता आणलेले आहेत त्यांना जिवंत माझ्या मंदिरामध्ये तसंच सोडून द्यावं. त्यांना जर मारलं तर तुझ्या खानदानाला धोका आहे. हनुमान ज्या वेळेला पर्वत घेऊन चालले होते ना, त्यावेळेला आलेला घाम सहज पुसला होता आणि समुद्रामध्ये सोडला होता. तो जाता उड्डाण मारताना आणि तिथे त्याचा पुत्र तयार झाला होता. मत्स्याने तो खाल्ला होता. नाव माहिती आहे तुम्हाला? मकरध्वज. आणि तो अहिरावण महिरावणाच्या दरवाज्यावर त्याला द्वारपाळ बनवला होता. ज्या वेळेला हनुमान आतमध्ये चालले त्यावेळेला विचार तू कोण आहे? तू रे कोण? आईलाय बापालाय माहित नाही का पोरग माझं आहे म्हणून, पोरालाय माहित नाही का बाप माझा आहे म्हणून.
होता असं कधी एका कोणाचा कोणाशी न घडे संबंध. मग तुझ्या वडिलांचं नाव काय रे? हनुमान. म्हणजे तुम्हाला मुलगा बालगा म्हणजे मला आणि मुलगा त्यांनाही माहित आहे का आपल्याला पोरग आहे म्हणून. त्याने खबरदार रे चुप राहा, मला मी जाऊ देणार नाही. मालकाचं खाल्लेले तुम्ही कोणी असा, मी जाऊ देणार नाही. का त्याच्याकडे ड्युटीचं काम होतं. कोणाकडं? त्यामुळे करत बजा. तो तिथे म्हणला मी तुम्हाला जाऊ देणार नाही. का तेरे जैसे 56 देखे खूप काही काम को सिखाता है. एक धक्का मारला, एका थापड लागेल तर ठीक करून देईल. काय गरज नाही. एवढा सदा गेला असेल त्याच्यावर एवढे नखरे का झाला. मोठं विचित्र ते पोरग काय त्याला धरून ढकलून दिले, एका बाजूला दोन थापडे मारले, ते गेले निघून बाजूला. आणि आतमध्ये नंतर देवी बसून जेवढा राम आणि लक्ष्मण आले ना त्यावेळेला ते दोघे नर बली येतात. त्यांना जिवंत आतमध्ये सोडायचा आणि पडदा लावून घ्यायचा. काही क्षण काही दिवस पर्यंत तो पडदा उघडायचा नाही तर तुमचं वाटोळं गेल्याशिवाय राहणार. आणि मग ते आतमध्ये मंडळी दोघे जण ढकलून दिले राम आणि लक्ष्मण. आणि त्यावेळेला हनुमंताने हात जोडल्याने भव्य रूपामध्ये उभं राहिल्याबरोबर म्हणले रामा खरं सांगणारे आता तुला सोडवणारा कोण आहे? ते श्याम सतत युक्ता ना, ते श्याम हम जमून करता मृत्यू संसार सागरा भवानी मनचिरात पार्थ. हे तर एकच लीला चरले जे सर्व भावे मध्ये बदले तया ऐलीज झाले. आता तुला सोडवणारा इथं कोण आहे खरं सांगणारे? म्हणून भक्ता विणदेवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे. दोघांना दोन खांद्यावर बसला आणि कळत सरळ चिरून मारला आणि वर निघून आले. रावण खुशीत गाजर खात होता. का आता सत्वर पाव घे, मला भवानी आहे रोडगाव बाजून तुला. सासू माझी जात करी ती लवकर निर्दळ, तिला भवानी आहे रोडगावा येऊन तुला. सासरा माझा गावी गेला काठी सकड तिकडेच खपवी, त्याला भवानी आहे रोडगावा येऊन तुला. बरं का बाबा? एवढं विचित्र आहे. ननंदीचं कार्ट किरकिर करत करूज होऊ दे, त्याला भवानी आहे रोडगावा येऊन तुला. जाऊ माझी फडफडा बोडती बोडकी कर गे, तिला भवानी आहे रोडगावा येऊन. दादूला मारून आहुती घेईन, एकटीच राहू दे मला भवानी आहे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटाच रावण राहू दे. सत्वर पाव घे मला भवानी आहे. परंतु करता काय त्याला? यत् पूर्वम विधिना ललाट लिखितम तन्मार्जितुम कक्षमः पत्रम नैव यदा करीर विटपे दोषो वसंतस्य किम नोलुकोप्यवलोकते यदि दिवा सूर्यस्य किम दूषणम धारा नैव पतन्ति चातक मुखे मेघस्य किम दूषणम यत् पूर्वम विधिना ललाट लिखितम तन्मार्जितुम कक्षमः पुंडलीक वरदे. करता काय? जो दुसऱ्या करता खड्डे खोदत असतो ना तो खुदच्या खड्ड्यामध्ये जात असतो. रावण आणि वर आणल्यानंतर त्याला झोपडच्या त्यानंतर वानर मंडळी हजर झाली. म्हणजे राम कुठे गेले होते? म्हणजे कुठे गेले तर तुम्हाला आत्ता कळलं कुठे गेले होते. हे तर मरण्याकरता नेले होते. हनुमान जर आज नसते तर काय झालं असतं हा समाचार सीतेला कळला होता आणि म्हणून तिने सिंदूर आपला लावला होता. कोणाला? तेव्हापासून हनुमंताला सिंदूर लागत असं बरं का. सिंदूरच म्हणता ना तुम्ही? त्या उत्तरेकडे बाहेर त्याला म्हणतात सिंदूर. सिंदूर म्हणजे कुंकवाच्या हिश्श्याला म्हणतात. ते थोडंसं काढून लावलं होतं का तेवढं रे काम केलंस रे माझं, तेवढं माझं सौभाग्याचा अंश मी तुला दानामध्ये देते घे म्हणून. आणि एक म्हणून तेव्हापासून एक पद्धती आहे की हे तात्पर्य मला सांगायचं आहे. जिथं त्यागात्मक भूमिका आहे, जिथं भोगात्मक भूमिका आहे, भोगात्मक भूमिका अन्यायांचा आपल्याकरता अनेकांचा भोग करण्याकरता एवढ्या आस्ती उडवल्या जातात रामासारख्या. ईश्वरो हमहम भोगी अहम सिद्धहा आढ्यहा अभिजनवान अस्मी, मी नोकर परिचारकांकडून सेवित आहे. आढ्योभिजनवान अस्मी पुण्योस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इति अज्ञान विमोहितः. याप्रमाणे मोहित झालेला तो अन्यांना मारून त्यांचा भोग करण्याकरता जातो. परंतु एक आहे का त्यागाची भूमिका जिथे जीवनामध्ये मजेदार आहे त्या हनुमंताच्या, त्या भोग्यावर त्यागाचा विजय. आणि म्हणून रावणासारखी आस्ती त्यानं काही मिनिटांमध्ये मातीमध्ये मिळवली होती त्या हनुमंताची. आणि म्हणून जी कर्म केली भगवान मला काही नकोय, काही नाही जीवनामध्ये, का भोगांची काही गरजच नाही, ते कशा करता नादी लागू रे. म्हणून तुझी भोग सामग्री मी एकत्र आणून करून देतो आणि त्याच्यामध्ये जेवढे आडवे तिडवेतील सबको ठिकाणी लगाना हमारे अंदर दम आहे, कोई बात नाही. आणि म्हणून हे जीवा हे सर्व आर्य संस्कृतीचे आदर्श डोळ्यापुढे वागून एकच काम करायचंय.
आणि ते चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्पराः हे चित्त बनवावं लागतं. या चित्तानं सर्वस्वाचा परित्याग करून माझ्यामध्ये त्यांचा परिसन्यास करून आणि मत्पर होऊन एक आहे मच्चित्त सततम भव बुद्धियोगम उपाश्रित्य ज्ञानाची बाजू हाताळून घे. काय करावं आणि काय करू नये हे योग्य त्या बुद्धीला शिकव आणि तेवढ्या करता तू ज्ञानाच्या बाजूचा आश्रय कर. जगामध्ये कोणती वस्तू चांगली आहे ठरवायला आपली बुद्धी काम नाही करत. मी कालच बोलून आलो सुभाष. काटा बारा का गादी बरी. आता तुम्ही माझ्या बरेच दिवसाचे नादी लागलेले आहेत त्यामुळे चुकायचे नाही. काटा बारा का गादी बरी. एक तुम्हाला माझा सांगतो बरं का. काटा जर रुतला तर रातभर झोपू देणार नाही पण सकाळची गाडी नाही झोपू देणार. आणि जर लाखाच्या जोडीचं काम होणार असेल ना कुठे तर तो काटा रात्रभर झोपू देणार नाही. सकाळी लंगडत का होणार पण गाडीतून. पण गाडीवर जर झोपला आणि घरवाली जर बेजबाबदार असली सर्व सूर्यवंशी तर तोही झोपला आणि याय बाईसाहेब झोपल्या. गाडी निघूनच गेली. म्हणजे गादीनं गाडी घालवली का काट्यानं घालवली. काटा बरा का गादी बरी. मोठं विचित्र काही सर्वच बाजूला तो लावू नका. नाही तर तुम्ही म्हणाला असं कुठं झालंय का गादी एवढी आरामदेह. लोक काय एवढे मूर्ख आहेत. जर गादी एवढी खराब असली तर प्रत्येकाने काठेच लावून घेतले असले भीष्माचार्यांसारखे. काठे कसे चांगले होतील. काठेच चांगले असतात. काठ्याच्या बाजूला जे असतं ते मोठं मजेदार असतं. त्यामुळं माणसं हॉटेलामध्ये चालणारी काठे तोंडात घालतात. या काट्यांच्या आजूबाजूला काहीतरी आहे. गादीच्या आजूबाजूला काहीच नाही हो. एकच आहे काट्यावर चालला मिळेल तसं पोतं कामामध्ये आणलं. जर पोत्यावर जर तुला झोप आली नाही तर तुझ्यासारखा दरिद्री तू. पोत्यावरही झोपत जा मिळाली तर गादीवरही झोपत जा. पण कधी पोत्यावर झोपण्याचा प्रसंग आला असता कसं काय झोपायचे. आपल्याला काय बघ झोप यायची नाही. आपल्याला गादीवर झोपायची सवय. तुझ्यासारखा मूर्ख तू आहे. पंढरपूरला कसली आली गादीन काय आत्तर. ती काय जैसी स्थिती आहे तैशापरी. एक माझ्या जीवनात एक गोष्ट नेहमी सांगत असेल. जालन्याला जाण्याचा प्रसंग नाही का मंदिरामध्ये थांबली. एका माणसाने एक पोतं झोपायला आणून दिलं. तिथे वीत भर त्याला 2 छिद्र पडलेली 2 जागी एका वीतीची. ते पोतं मी त्या पुजारीच्या समोर असं धरलं आणि मला आला हसू. तो पुजारी मला म्हणाला तुम्ही टिंगल करता आमची. म्हणजे टिंगल नाही करत. मग त्या पोत्याकडे मग तुम्ही हसत बसले. अरे म्हणजे हसलं तुला तर काही शिवी दिली नाही. तू पोतं मला आणून दिले ना बघतोय हसतो. तो म्हणजे खरं सांगा कारण काय तुम्ही हसले का. म्हणजे मी तुला म्हणलो होतं का काय अंतरायला ती गाडी काही वेळेवर मला मिळाली नाही. माझा परभणीला कार्यक्रम होता. गाड्यांची सर्व चुकाचुकी झाल्यामुळे मला तो अटेंड करता आला म्हणून तुझ्या मंदिरात थांबलो. तू बघत होतो ते पोत्याची तब्येत कशी काय म्हणून मला आला हसू. तो म्हणजे हसण्याचं कारण म्हणजे तुला सांगू रे रोज ज्या वेळेला मी झोपत असतो ना माझ्या विद्यापीठावर जे विद्यार्थी असताना कोणी लोटा भरून आणत असतो. कोणी गाडी लावत असतं. कोणी मच्छरदाणी लावत असतं. कोणी व्यवस्थित व्यवस्था करून देत असतं. एखादं पोरगं कौतुकाने 2-4 फुलं आणून उशीजवळ टाकत असतं. पण आज म्हटलं आज गादीन मच्छरदाणी परंतु ही मच्छरदाणी का तुम्हाला डासानो तुम्ही या लेकरानो तुमची मर्जी असेल तरी मैदान मोकळं आहे खालून काही हरकत नाही. एवढं सुंदर म्हटलं माझ्या प्रारब्धाचं मला हसू येत होतं का काय आज थाट आहे आपला म्हणून मी हसलो. त्याला म्हणलं तू जा म्हटलं एवढ्या पोत्यावर आमचं भागेल. पण हे ध्यानात ठेव का मी सकाळी लवकर जाईल त्यामुळे पोतं इथेच असेल. तू आपलं शोधून ठेवून दे परत. हे मोठी मगाच्याचे. एक सर्व मनुष्याला सर्व दुःखम विवेकीना. विवेकी माणसाच्या नजरेतून सर्व दुःख आहे परंतु ते मानण्यावरही बरंच अवलंबून आहे. त्या दुःखाला आपण जर सुख मानलं ना तर खूप मजा येते. आणि म्हणून इथे त्यागामध्ये सुख असल्यामुळं चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य सर्व कर्म म्हणून रामायणामध्ये त्या हनुमंतानं जे केलं ते रामाकरता केलं. खुद करता काही केलं नाही. तुम्हाला फळं खाल्ली होती ती नाही रामाच्या कामाकरता फळं खाल्ली होती. त्याने जगण्याकरता खाल्ली होती आणि जगून काम करायचं होतं ते रामा तेवढ्या करता खाल्ली होती. त्यानं स्वतः करता आयुष्यामध्ये काहीच केलं नाही. सर्व कर्म ती परमात्म्याला अर्पण केली आणि एक याला देण्याकरता काहीच नाही उरलं शेवट. आणि म्हणून ज्यावेळेला सर्वांना पारितोषिक दिली गेली त्यावेळेला हनुमंताला देण्याजोगं पारितोषिक काही नाही राहिलं. रामाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा नजर जात होती त्या हनुमंताकडं. काही सरदार अतिरथी महारथी लोकांना ज्यावेळेला दक्षिणा वाटल्या गेल्या रामायणाच्या अयोध्येमध्ये राजा झाल्यावर त्यावेळेला सीतेने जरा आपला चेहरा मालवला आणि पडका चेहरा झाल्याबरोबर रामाची नजर गेली. आणि काय कोणाच ठाऊक
आता चांगली उत्सवाची वेळ होती, पण ते सीतेने त्यावेळेला मालवायला नको होतं. नाही, माणसं पुष्कळ सांभाळून राहत असतात का लग्नामध्ये घरवाली मावळू नये म्हणून. अशा अवलादी खराब त्याच वेळेला त्यांना मोका मिळतो. लग्नामध्ये बहुतेक घरवाल्या बाया बहुतेक खुश असाव्यात, नाही का? तुमचं काय मत आहे? खुश असाव्यात म्हणजे कारच्या माणसाला बरं वाटतं का व्यवस्थित चाललंय, की त्या कोपऱ्याला हे या कोपऱ्याला. बाईसाहेब तुम्हाला काय, त्यांनी पाहुण्याकडे पाहावं का घरवाल्याकडे पाहावं? पुरुषाची अवलाद अशी खराब आहे, त्यावेळेला कसं तरी निभून नेतं. आणि 2-3 महिन्याने एखाद्या वेळेला काही खोड झाली का बहुतेक तासातून न चालणाऱ्या बैलाला उपयोग केला जातो, तो दानक्यांचाच. बैलाबद्दल बोलतो. जे जनावर तासात चालत नाही ते खुराकीशिवाय काम करतच नाही. बरोबर आहे. एवढी मांगलिक वेळा तरी मी सांगतो, लहान सहान बाबीवरून कोणी रुसायचं फुगायचं नाही बरं. पण तुम्हाला आकड्यावाद झालाच बरं. आणि त्याची कसर आज काही भाकरी जळाल्याबद्दल हाणत नाही बरं, परंतु तो आकड्यावाद डोक्याला अजून सतवतोय बरं. 4 माणसामध्ये मला खाली पाहायला लावलं होतं बरं. गोविंदाय नमो नमः बरं. उठता बसता सोमवारची व्रत, दुसरं काय सांगायचं. त्यावेळेला खोबडी खराब होते. सीतेचा चेहरा उतरलेला पाहिल्याबरोबर रामानं मोठं वाईट. काय झालं काय? सबको दे दिया पारितोषिक और मेरे हनुमान को तुमने कुछ नहीं दिया है. कि उसको देने के लिए मेरे पास कुछ नहीं, अगर तेरे पास कुछ है तो दे देना. माझ्याजवळ त्याला देण्याकरता वस्तूच नाही तर मी काय देऊ? कारण जो घेणारा आहे ना तो बोलतोय का तो मज व्हावा, तो मज व्हावा, तुझं वाचवणी काही व्हावे. ऐसे नको मा. तो घ्यायला जर तयार नाही तर मी द्यायला माझ्याजवळ आहेच काय? माझ्या जवळ देण्याजोगं काही नाही, परंतु मी मात्र लायक आहे त्याच्या. कोणाच्या? म्हणजे तुम्ही तर तर्कावरच मारून नेता. पुरुषांची जातही कधी बोलू देणार नाही वगैरे वगैरे. सीतेने आडव्या हाताने मारलंच रामाला. तुला द्या त्याला काय पारितोषिक? म्हणजे तुम्ही द्या. नवरत्नांचा हार काढला आणि त्याच्या गळ्यामध्ये घातला. कोणाच्या? हनुमंताच्या. आता ती तुम्ही माकडांचा आणखी एक तमाशा पाहिला. म्हणजे त्यावेळेस तुम्ही दगड जर उचलला ना ते बाजूकडे पाहण्याचं ढोंग करतात का तुम्ही दगड उचला ना ते काही करा, तुझा बाप होऊन लागलो ते बाजूलाच पाहत बसेल. तुम्ही फेकल्यानंतर मग कसं चुकवायचं ते पाहून मग जर एकदा बंदर गुडकी दाखवली. हिंदीमध्ये काय शब्द आहे मला काय, मराठीमध्ये कोणता शब्द आहे मला काय आठवला नाही, पण ते दात विचकतं ना, भीती दाखवतं, त्याला हिंदीमध्ये म्हणतात बंदर गुडकी. एकदा त्यानं दात दाखवलं का आय्या ते मापा माकड का ही त्याच्या पाठीमाग ही मोठं विचित्र. आणि पुरुष त्याच्या दाता बिताला पुरुष प्राया हादरत नसतो, परंतु बाई जर असेल ना त्याच्या पाठीमागे जाऊन त्या मालकाचा आपला खांदा लागला. ते आपल्याला भीती वाटते. ते माकड जर पुढे आलं तर माकड आहे काही करत नाही, तू हादरू नको, जाऊ दे. असे दात दाखवणारे कितीतरी आहेत. अहो काय म्हणतात त्याला, त्या त्र्यंबकेश्वरला गेले घाट चढताना काय दात दाखवणारे थोडे दात दाखवणारे फार, परंतु कोणी यात्रा काय बंद केल्यात. यात्रेकरून आपलं चालायचं असतं. कितीतरी दात दाखवणारी मंडळी मिळते, त्याला काय घ्यायचं असतं. आपल्या प्रवासांना हळूहळू ढाळे ढाळे आपलं आपलं चालत राहावं. याप्रमाणे 3 नवरत्नांचा हार दिल्याबरोबर एक मणका दाढे खाली रगडला त्याने आणि वज्रासारखे दात त्या हनुमंताचे. रत्न फोडल्याबरोबर उलटून पालटून पाहिलं. 1, 2, 4, 5 फोडल्याबरोबर ती सीतामाई जवळ गेली. हनुमंताला विचारला, हनुमंता काय करतो रे? बघतो म्हणला या मण्यामध्ये माझा राम आहे का? म्हणजे मूर्खा, नवरत्न याची किंमत तुला कळली रे? म्हणला म्हणून तर बघतोय का, माझी किमती वस्तू यात आहे का? याची किती जरी किंमत असली तर माझ्या काय कामाची? माझी किमती वस्तू वेगळी याच्याहून. त्यागात शांतीनंतर तो त्या या भोगांमध्ये त्याग रूप माझा परमात्मा इथे नजरेला येतोय का? आणि तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो परमात्मा मला हवाय, तो याच्यामध्ये दिसतो. जा म्हणली मेलं माकडाची जात. रामाने पुन्हा सीतेकडे पाहिल्याबरोबर अंगठ्याने माती उकरावी लागली. दुसरं काय होतं? एवढा हार दिला म्हणजे त्याचा सत्यानाश झाला. मी देत नव्हतो, परंतु तुझ्या डोक्यामध्ये होतं का याला काही द्यावं म्हणून काहीच नव्हतं. एक त्यागामध्ये त्याला शांती आहे आणि त्या भोगांमध्ये तो रामाला शोधतोय. भोगांमध्ये त्यागी पुरुष भोगामध्ये देवाला शोधत असतो. ही मोठी मजा आहे त्याच्या जीवनाची. आणि म्हणून चेतसा सर्व कर्मानी, जेवढी कर्म केली होती तेवढी भगवान रामाकरता. मनका जो फोडला जाताना तो पण राम पाहण्याकरता. त्याच्यामध्ये चेतसा सर्व कर्मानी मई संन्यस्य, सर्व मला अर्पण केले आणि मत्पर झाला. बुद्धियोगम उपाश्रित्य, बुद्धीचा योग अर्थात बुद्धीचा योग आणला तो शास्त्राबरोबर. आणि शास्त्र ज्ञानाशिवाय काही बोलत नाही, म्हणून बुद्धियोगाला म्हणावं ज्ञान काढ.
बुद्धियोगम उपाश्रित्य याप्रमाणे मच्चित्त सततम भव, मला चित्त अर्पण करणारा तो हो, मच्चित्त सर्व दुर्गामी, हे त्याचं फळ आहे. मला चित्त अर्पण करणाराची संपूर्ण संकट दूर होत असतात. असा या श्लोकाला आज मी पुन्हा कालच्यापेक्षा छेडण्याचा थोडासा प्रयत्न केला होता. वेळ आपला अधिक झालेला असल्यामुळं मी याच ठिकाणी विराम घेतो. पुंडली पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा. आया कुटी खाली करना पड़ेगा, आया कुटी खाली करना पड़ेगा. भाड़े के भुवन को क्या तू संभाले, भाड़े के भुवन को क्या तू संभाले. जिस दिन तुझे घर का मालिक निकाले, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले. इसका किराया भी भरना पड़ेगा, इसका किराया भी भरना पड़ेगा. आया कुटी खाली करना पड़ेगा, आया कुटी खाली करना पड़ेगा. ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा, ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा. आया कुटी खाली करना पड़ेगा, आया कुटी खाली करना पड़ेगा. आएगी नोटिस जमानत न होगी, आएगी नोटिस जमानत न होगी. पल्ले में घर कुछ अमानत न होगी, पल्ले में घर कुछ अमानत न होगी. वो करके कैद तुझे चलना पड़ेगा, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा. आया कुटी खाली करना पड़ेगा, आया कुटी खाली करना पड़ेगा. ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा, ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा. आया कुटी खाली करना पड़ेगा, आया कुटी खाली करना पड़ेगा. यमराज की जब अदालत चढ़ोगे, यमराज की जब अदालत चढ़ोगे. पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे, पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे. पापों की अग्नि में जलना पड़ेगा, पापों के अग्नि में जलना पड़ेगा. आया कुटी खाली करना पड़ेगा, आया कुटी खाली करना पड़ेगा. ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा, ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा. आया कुटी खाली करना पड़ेगा, आया कुटी खाली करना पड़ेगा. मेरी मत मानो यमराज तो मनाएगा, मेरी मत मानो यमराज तो मनाएगा. तेरा कर्म दंड तुझे मार के भुगाएगा, तेरा कर्मदंड तुझे मार के भुगाएगा. घोर नरक बीच दुख सहना पड़ेगा, और नरक बीच दुख सहना पड़ेगा. आया कुटी खाली करना पड़ेगा, आया कुटी खाली करना पड़ेगा. ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा, ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा. आया कुटी खाली करना पड़ेगा, आया कुटी खाली करना पड़ेगा. कहे गीतानंदा फिरेगा तू रोता, गीतानंदा फिरेगा तू रोता. लाख 84 में खाएगा गोता, लाख 84 में खाएगा गोता. फिर जन्म और मरना पड़ेगा, फिर जन्म और मरना पड़ेगा.
काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना 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 पड़ेगा। पुंडली कवरे पंढरीनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जय, परम पूज्य स्वामी भोलानंद महाराज की जय। ओम नमः पार्वती पते।